सिंधुदुर्ग में बीजेपी और सहयोगी दलों के बीच गठबंधन टूटने पर बड़ी राजनीतिक प्रतिक्रिया सामने आई है। पूर्व सांसद नीलेश राणे ने आरोप लगाया है कि गठबंधन टूटने की मुख्य वजह भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण है। राणे ने सवाल उठाया, रत्नागिरी में गठबंधन हो सकता है तो सिंधुदुर्ग में नाराजगी क्यों? इसका जवाब किसी के पास नहीं है। मी जी काही दिवसांपासून माहिती घेतली तेव्हा मला असं दिसलं की जे मी काल परवा पण बोललो की युती तुटण्याचं कारण हे वरतून आणि वरतून म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते फक्त आणि फक्त प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांमुळे। त्यांना काय राग सिंधुदुर्गावर त्यांना आहे मला माहीत नाही। रत्नागिरीत जर तुम्ही परिस्थिती बघितली तर रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये एखादी सीट, लांज्यामध्ये एक सीट, रत्नागिरीमध्ये 4 काय 5 सीट, ते पण 2 शिवसेनेत ॲडजस्ट झाल्या। चिपळूणमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, सगळीकडे तशी परिस्थिती आहे। मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का? आम्ही तर मालवणमध्ये 10 द्यायला तयार होतो, सावंतवाडीमध्ये केसरकर साहेब 50-50, आम्ही सगळे 50-50 वर तयार होतो। कणकवलीमध्ये 1-2 सीट तुम्हाला लढवावे लागतील हे जर आम्हाला राणे साहेब सांगून आम्हाला ठेवलं होतं, पण 1-2 सीट पण नाही। फोटोही काढले गेले, माझे काढले असते समजू शकत होतो, सन्मान्य शिंदे साहेबांचे काढले, तिथे आम्हाला दुखलं। तरी आम्ही बोललो राणे साहेब जे डिसिजन घेतील आम्हाला ते मान्य आहे। राणे साहेबांनी डिसिजन घेतलं की आता तुम्ही थांबू नका, कारण का हे काय कुठे इंटरेस्टेड दिसत नाही आणि तुमचे दिवस हे वाया जाते। मग आम्ही स्वबळासाठी आम्ही मैदानात उतरलो तर असं दिसलं की प्रदेश अध्यक्ष एवढं मोठं पद तुमच्याकडे आहे, पण तुम्ही 3-3 दिवस सिंधुदुर्गात बसता। ते कशासाठी बसले तुम्हाला शेवटच्या टप्प्यात सांगेन काय ठरलं त्यांचं त्या बैठकीमध्ये। आम्ही सन्मान्य बावनकुळे साहेबांचं काम भारतीय जनता पक्षात बघितलं, आम्ही सन्मान्य चंद्रकांत दादा पाटलांचं काम भारतीय जनता पक्षात बघितलं। त्यांनी किती उंचीवर ह्या पदाला जाऊन ठेवलं हे आम्ही जवळून बघणारे कार्यकर्ते होतो। आपण राजकारण फक्त 2-3 जिल्ह्यांचं करू नये हाच माझा प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न होता की आपण महायुती का नको हे अजून कारण कळलेलं नाही। सिंधुदुर्गामध्ये नको, तिकडे रत्नागिरीमध्ये किरकोळ सीटा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या, म्हणजे सगळे मिळून 20 पण नसतील जिल्ह्यामध्ये। तिकडे एक नगरपालिकेमध्ये तुम्ही 1 सीट घेता, 2 सीट घेता, इथे आम्ही 50-50चा फॉर्म्युला ठेवला। मग तुम्हाला का नको होता हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबच सांगू शकतील, कारण का सगळे डिसिजन ते घेत होते जे आम्हाला ह्या बाजूला कळलं। म्हणून मी बोललो की हा राग आहे का सिंधुदुर्गावर? आणि एका प्रदेश अध्यक्षाने राणे साहेबांचा शब्द, एकदा राणे साहेबांनी 35 वर्ष एक हाती जे शब्द ह्या जिल्ह्यामध्ये दिला तो शब्द प्रत्येक कार्यकर्त्याने पाळला, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पाळला। आम्हाला दुःख तेच आहे की राणे साहेबांचा शब्द तुम्ही का पाळलात हाच आमचा विषय होता। आणि म्हणून राणे साहेबांनी सांगितलं की निलेश आता तू थांबू नको, तुझा पक्षही मोठा आहे, कुठेही काय जी तडजोड करावी लागली, जिथे जिथे उभे करावे लागतील तिथे तिथे तुम्ही तुमचे उमेदवार उभे करा, हे माझा सांगण्याचा प्रयोग होता। आणि म्हणून मला असं वाटलं की ती खतखत होती ती कुठेतरी लोकांना कळावी, नाही तर असं काय वाटू नये की रत्नागिरीमध्ये झाली आणि सिंधुदुर्गात झाली नाही। तर रत्नागिरीची संख्या ही 20च्या आत आहे, तिथे उभे किती आहेत? 700 काहीतरी असतील, त्याच्यामध्ये फक्त 20 बीजेपी, 20च्या आत, म्हणजे जे काय असेल आकडा तो। हे कशासाठी झालं मला काय माहित नाही, म्हणून मी हा विषय तुमच्या समोर ठेवला। हे चित्र आता आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये असेल, भाजप आणि शिवसेना आमने सामने टाकलेली दिसेल। बघा, लक्षात घ्या, मी आजही तुम्हाला सांगतो जे राणे साहेब ठरवतील तसंच आम्ही करणार सिंधुदुर्गामध्ये। तुम्ही राणे साहेबांचा मान ठेवलात, राणे साहेब बोलले तू एकही सीट लढवायची नाही निलेश, या जिल्ह्यातून एकही सीट नाही लढवणार, ही आमची भूमिका पहिल्यापासून होती, त्याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही। उपमुख्यमंत्री